Good morning, all my dear parents plus then students. विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदर पॅरेंट्स का म्हणतो, कारण आजचा जो क्लास आहे ना, हा अगोदर पालकांसाठी आहे, नंतर विद्यार्थ्यांसाठी. का बरं सर? टुडे इज अ मोटिवेशनल क्लास. विद्यार्थी मित्रांनो, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज. टुडे इज विच इज मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज इन द वर्ल्ड. कोणती आहे बरं आता सध्याच्याला जास्त महत्वाची भाषा? इंग्रजी. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण इंग्रजी बोलायचं असेल ना, तर त्यासाठी आपल्याला अगोदर घरचं वातावरण महत्वाचं आहे. कोणतं? घरचं. इन्व्हायरमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. विद्यार्थी मित्रांनो, घरचं वातावरण आपल्या जर चांगलं नसेल ना, सकाळी उठलं, मी काय काय घरचं पाहतो, सकाळी उठलं की शेजारच्या घरी समजा असं चालते ना, सकाळी सकाळी सासू सुनाची भांडणं, नवरा बायकोची भांडणं, किरकिर किरकिर किरकिर. अरे बाबा, तुमच्या जर तशा प्रकारचे तुम्ही भांडणं केले ना, तर तुमच्या मुलावरती काय होणार आहे? बॅड इफेक्ट होणार. म्हणून आपल्या घरचं वातावरण नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहा, वातावरण असं पाहिजे की लहान मुलांना पण वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी नवीन नवीन शिकाय भेटते. घरचं घरून सुद्धा आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणार लहान मुलांना. पहा इथं पहा, रेग्युलर एक्सरसाइज बूस्ट मेंटल अँड फिजिकल हेल्थ. म्हणजे काय मित्रांनो? दररोज व्यायाम केल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहते. लक्षात ठेवा. पहा मग मित्रांनो, अशा प्रकारे लहान मुलांना इंग्रजी शिकवा. सर कसं शिकवायचं सर? सांगतो मी. लहान मुलांना इंग्रजी शिकवत असताना आपल्याला अगोदर आपल्या घरचं वातावरण कसं आहे हे समजून घ्यायचं आहे. आपल्या छोट्या छोट्या मुलांना इंग्रजी बोलायचे. कमेर बेटा कमेर, कमेर म्हणलं किती ऐकून घ्या. रे मला बोलवलं इकडं, आहे का नाही? सीट हिअर, इथं बस. म्हणजे असे छोटे छोटे वाक्य आपल्याला घरी बोलायचे. प्लीज गिव्ह मी वॉटर, डू यू वॉन्ट इट एनिथिंग. म्हणजे तुला कोणती गोष्ट पहा, म्हणजे छोटे छोटे वाक्य आपण तुम्हाला सांगतो इंग्रजी बोल. पहा आता माझी मुलं पहा कशी वाटतात ना, बघा कशी वाटतात. लक्षात ठेवा. म्हणजे हे त्यांना आपोआप आलं का? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाहीत ना, तोपर्यंत इंग्रजी आपल्या जवळ येणार. मला वाटतं ना, मला इंग्रजी मला जर प्रॅक्टिस केली तर आपली कुठं चुकायलं, आपलं प्रोनाउन्सिएशन कुठं चुकायलंय हे लक्षात आलं पाहिजे. मग पहा या ठिकाणी मित्रांनो, मला सांगणार आहे मोठं छोटे छोटे असे वाक्य आहेत ना, तुम्ही 10-15 वाक्य घेतला, हे वाक्य आपल्याला छोटे छोटे वाक्य आपल्या मुलांसोबत बोलायचे. तेव्हा तुम्ही असे वाक्य बोलताल ना, तर तेव्हा पण त्याला झालंय मला पण इंग्रजी येते. मग ते बोलणार. मग उदाहरण सांगतो, एखादी मम्मी आहे, पप्पा आहे, बाळा इकडे म्हणतो, इकडे बरं माय असं म्हणतो, इकडे माय असं म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणायचं कम हिअर. म्हणजे काय? इकडे. त्याचा अर्थ काय बघा, कम हिअर, कम हिअर म्हणजे इकडे ये. असं इंग्रजी बोला ना, काय फरक तुम्हाला? तुम्हाला इंग्रजी, तुम्ही समजा पालक आहेत, थोडंफार तुम्हाला इंग्रजी येत नाही, ठीक आहे. तुमच्या हातामध्ये एवढा मोठा मोबाईल आहे, 10,000 ते 1,00,000पर्यंत मोबाईल तुमच्या समोर आहेत ना हातात. मग त्यावर तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघू नका, बाकीचे गेम खेळू नका, बरोबर? लहान मुलांना पण आलं की बाबा शाळेत चल काढ पुस्तक, बस अभ्यास कर. नुसतं अभ्यास कर अभ्यास कर म्हणायचं नसतंय. घरामधलं वातावरण आनंदायी ठेवायचं आणि त्या मुलासोबत आपण सुद्धा बोलायचं आहे. इंग्रजी बोला. सांग मला तुला काय अभ्यास दिलास, काय घेत, तुला कोणती भाषा येत नाही, काय येत नाही, हे त्याकडून विचारून घ्या ना. ते सांगताय पप्पा मला येत नाही. अरे बाबा नो, तुमच्या मुलांना समजा एबीसीडीच येत नाही सध्या सुरुवातीला असं समजा, मग तिथून सुरुवात करायची. माझे 5-7 सीन्स आहेत, तुम्ही बेसिक पासून ती माझे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे पहा. मग त्याला म्हणायचं कमी आलं, मग इथं बस. मग काय म्हणायचं त्याला? कसं बोला? सीट हिअर. सीट म्हणजे बसणी. सीट हिअर येते बस. नंतर तुला काय आवडते? आता पहा हा फार बाळा तुला काय आवडते? एखादा मम्मा आला ना, मामा घरी आला की मामा म्हणते बाळा तुला काय आवडते मग? तर त्याला हेच बोलतं व्हॉट डू यू लाईक. असं इंग्रजी बोला ना. व्हॉट डू यू लाईक. तुला काय आवडते ते सांगते. सर पप्पा मामा मला ना स्ट्रॉबेरी आवडते, मला काय आवडते डेअरी मिल्क आवडते. म्हणजे जशी त्याची आवड आहे ना ते सांगते. मग बाळा आपण त्याला विचार बा तुला कोणता, तुला तुझ्या पुस्तक दप्तरातले पुस्तकात ना त्यामध्ये तुला कोणतं पुस्तक आवडतं? ते म्हणते मला गोष्टीचं पुस्तक आवडतं. आय लाईक स्टोरी बुक.
काय म्हणतो मला आय लाईक स्टोरी बुक. पहा त्याला इंग्रजी नको नको इंग्रजी नको, कारण त्याच्या मनामध्ये असा न्यूनगंड तयार झालेला आहे की मला इंग्रजी येत नाही. मित्रांनो मी ठोकपणे तुम्हाला सांगतो, आत्मविश्वास सांगतो की प्रत्येक मुलाला इंग्रजी येते हो, पण त्या प्रकारचं वातावरण तयार करून आपल्याला त्या मुलाशी समरस होऊन त्याच्यासोबत आपल्याला इंग्रजी बोलायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. वाचन लेखन, श्रवण भाषण वाचन लेखन, अगोदर त्याला ऐकू घाला, नंतर ते बोलन, नंतर वाचेल आणि नंतर लिहायला लागेल. पहा नंतर काय, तुझा आवडता विषय कोणता आहे, मग काय बोलणार त्याला, व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट. व्हॉट इज युअर, त्याला म्हणायचंय तुझा आवडता विषय कोणता बळा, ते सांगते ना. FAVORI सांगता ती राईट. आणि काय विषयाला काय म्हणतो, सब्जेक्ट. तुझा आवडता विषय कोणता आहे ते मग सांगतोय, आता सांगितलं मला. मग त्याला मग बा तुला जे पुस्तक आवडतं ते पुस्तक, मग काय म्हणायचं. आता अन्याला काय म्हणतो आपण सांगा बरं, ब्रिंग. काय म्हणतो, ब्रिंग काय काय सांगतो, ब्रिंग द बुक. पुस्तकामध्ये काय, ब्रिंग, ब्रिंग म्हणजे आणणे, BRING, ब्रिंग द बुक. मग ते पुस्तक घेऊन येते. हा पप्पा मला हे चित्र लय आवडतात, चित्र आवडतात. बा काय कोणता आहे, छोटा भीम आहे, काय ते बघ सांग बरं, सांगते. मग असे पुस्तक त्याला आवडतात. मग तिथून सुरुवात करा, काय फरक पडत त्याला अगोदर ते वाचू द्या, नंतर तुम्ही इंग्रजीचे आपले काय इंग्रजी उजळणी पुस्तक ना प्रायमर ते घ्या. मग एक एक शब्द एक एक अक्षर त्याला शिकवायला सुरुवात करा. 100% तुमचं पोरग एका महिन्यात बोलू शकते, एकाच महिन्यात बोलते, जास्त वेळ लागत नाही. पण कसं आहे, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. प्लीज गिव्ह सम टाइम फॉर युअर चाइल्ड. काय म्हणतो मी, आपल्या मुलाला थोडा वेळ द्या, थोडा घंटाभर. म्हणजे पहा मग आपण अभ्यास, आता त्याला म्हणायचं नाही मम्मी घेते मोबाईल, टुक 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 काहीतरी बघते, रेसिपी बघते, युट्यूबवर काय बघते. आपण त्याला तसं नाही, बाळा अभ्यास असं नाही म्हणायचं, आपण अभ्यास करूया. हे हे शब्द फार आपण म्हणलं की मुलाला आत्मीयता वाटते, की त्याला वाटते की माझे पप्पा पण अभ्यास करतात, माझी मम्मी पण अभ्यास करते, मग ते बाळ पण अभ्यास करते ना. नाही त्याला म्हणलं बाळ अभ्यास कर रे, उगाच आता पहा मोबाईल घेऊन बसतंय, मोबाईलला पण तुकडताय जवळचा पचा आणि अभ्यास करायला पुस्तक काढते. मम्मी तिकडे स्वयंपाकाला लागली, टुक 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 गेम खेळते. मग ह्याच्यानं काय होणार, मुलाला इंग्रजी येईल का, नाही ना. पहा मग आपण म्हणलं की त्या ठिकाणी त्याला वाटतं की पप्पा किंवा मम्मी माझ्यासोबत बसले आहेत. म्हणजे काय आपण म्हणलं, काय बा सांग बरं काय होईल आपण म्हणल्यावर, सांग. आपण अभ्यास लेट्स स्टडी म्हणजे काय, चला अभ्यास करूया, लेट्स स्टडी, लेट स्टडी, आपण अभ्यास करूया. चला आता अभ्यास झाला, सकाळी सकाळी अभ्यास केला घंटाभर, सर बरं आंघोळ कर. मग काय माहिती बाळा आंघोळ कर असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं बाळा सांग बरं, टेक अ बाथ. काय म्हणायचं, टेक टेक अ बाथ, आंघोळ कर. म्हणजे पहा अशा प्रकारे आपल्याला त्याला इंग्रजीमध्ये बोलायचे, बाळा आंघोळ कर असं त्याला इंग्रजीमध्ये सांगायचं आहे. बाळा आता नंतर आंघोळ झालं कपडे घाल. मग काय बोलणार त्याला, राहुल 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 असं म्हणतो. आंघोळ कर नाही म्हणायचं त्याला, राहुल आंघोळ कर नाही म्हणायचं. मग आंघोळ कर नाही म्हणायचं, काय म्हणायचं, टेक बाथ. मग नंतर कपडे घाल. मग कपडे घालताना सर काय, कपडे घाल म्हणजे काय सांग बरं, कोण सांगू शकतो इथं कपडे घालायला काय होतं, कोण सांगतो, सांग सांग मला, सांग काय सांगशील. गेट ड्रेस्ड, गेट, गेट म्हणजे गेट गेट ड्रेस्ड, DRESS ड्रेस म्हणजे कपडे घाल. नंतर दप्तर आवडतं. आता दप्तर म्हणजे पहा लहान मुलांची बॅग असते ना, छोटस दप्तर, मग त्याला आपण ब्रीफ केस म्हणायचं. काय म्हणायचं, ब्रीफ केस. काय म्हणायचं, ब्रीफ केस, ब्रीफ केस कव्हर. ब्रीफ केस कव्हरचा अर्थ होतो की तुझं दप्तर आवर. नंतर आहे पहा, आता नंतर शाळेला जा. शाळेला जा म्हणल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय बोलणार, गो टू स्कूल. पहा गो टू स्कूल, गो टू, गो टू कुठं मला सांग, गो टू स्कूल, स्कूल SCHOOL, गो टू स्कूल. आता नंतर वेळ पहा, जेवण फार होत आहे. आधी पोटोबा मग विठोबा. आई काय म्हणते, बाळा आधी जेवण कर, आधी जेवण कर, वेळेवर जेवण कर.
म्हणजे त्याला वेळेवर म्हणजे काय म्हणणार तुम्ही सांगा बरं. वेळेवर जेवण कर. आता कसं बोलणार ती सर सांग मला. कसं ईट ऑन टाइम. ईट म्हणजे खाणे. ईट ईट ऑन ईट काय ऑन टाइम. ईट ऑन टाइम म्हणजे वेळेवर जेवण कर. आता बघा एकमेकांशी बोलताना किंवा मोठ्या माणसाशी बोलताना माणसानं नेहमी आदरानं बोललं पाहिजे. आदराने बोलले काय म्हणतो काय सांगता स्पीक रिस्पेक्टफुली. स्पीक SPEAK रिस्पेक्ट RECE. पा कसं बोलायचं कोणी पण असलं RESPECT रिस्पेक्टफुली. आदराने आपण बोललं पाहिजे. आणि नंतर बघ इंग्रजी शिकताना आपलं काय स्वतःवर रिसर्च ठेवायचं. मला इंग्रजी येते. आय कॅन स्पीक इंग्लिश असं बोला तुम्ही. हा सांगा मला इंग्रजी येते. हो काय ताण घेऊ नका मला इंग्रजी येतेच म्हणजे की तसा प्रयत्न करावा लागेल ना तुम्हाला बाळांनो आहे का नाही. मग काय बोलणार बिलीव्ह इन युअर. बिलीव्ह पहा काय म्हणते ते BELIVE बिलीव्ह काय कोणावर ठेवायचं आहे. इन युअर म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.